महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली. आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते. तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार 1 तास आमची चर्चा झाली आज. तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा. तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो. ईव्हीएम जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती, ईव्हीएम जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले, बस सगळे उत्तर मिळतील. कॅश पकडली होती ती, आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही. स्वतः येतात का तुम्ही? पैसे घेतले, तुम्ही पैसे घेतले, तुम्ही पैसे त्यांनी कुठे झाली, कशी डील झाली होती? एक राकेशचं ज्या ठिकाणी आहे ना, सेंटर आहे ना, त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही. घ्यायचं ते घ्या, करू नका. माझा बी खूप नाव वाढतो. एक प्रश्न विचारा, एक प्रश्न विचारा ना. कुठे झाली, कशी डील झाली? ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. त्या ठिकाणी काय ठरलं होतं नेमकं तुमचं? शांत राहण्याचं मला सांगितलं होतं. कोण कोण होतं त्या? तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती, बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका, एवढं त्यांनी सांगितलं होतं. आमचे सचिन पानकर साहेब सुद्धा, सचिन पानकर ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे, ते भेटतात तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल. सचिन पानकर ऍडिशनल एसपी जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत, ऍडिशनल एसपी.